एका विचारवंताने म्हटले आहे, आपण सर्व साक्षीदार आहोत. दररोज तुम्ही कशाची साक्ष देता? तुमची साक्ष ही तुमची वृत्ती, चारित्र्य आणि एकंदर सर्व कृती आहेत. काय आमची साक्ष उत्तम आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, या दिवसात आपण शलमोन राजाविषयी माहिती घेत आहोत. त्याच्या परिश्रमपूर्वक कारभारामुळे मंदिर बांधले गेले आणि देवाच्या सूचना आणि समाजाच्या गरजेनुसार त्याने कार्य केले. त्याने देवाचे नियम पाळले आणि इतरांनीही तेच केले पाहिजे यासाठी त्याने आपल्या अधिकाराचा उपयोग केला. आजच्या अध्ययनात आपण त्याची उर्वरित कारकीर्द, संपत्ती आणि त्याची कीर्ती या गोष्टींविषयी अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या 8 आणि 9 अध्यायांचं अध्ययन करणार आहोत. शल्मोनाच्या कारकिर्दीविषयी ह्या अध्यायात आम्हाला माहिती मिळते. या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे शल्मोनाची सिद्धी व प्रसिद्धी. त्यामध्ये आपल्याला शल्मोनाचे अनुभव, त्याचे कार्य व दुसऱ्या क्षेत्रातली त्याची साक्ष पाहायला मिळते. हा अतिशय उत्साही राज्यकर्ता होता व दाविदाची सर्व वचने, योजना व हेतू पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला. 8वा अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतं, शल्मोनास परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधावयास 20 वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम हा एक दीर्घकाळाचा प्रकल्प होता व ते बांधण्यासाठी त्याची अर्धी कारकीर्द कामी आली आणि देवाने ह्या गोष्टीची विशेष दखल घेतली. 2 आणि 3 वचने. त्यानंतर जी नगरे हुराम याने शल्मोनास दिली होती त्यांची त्याने मजबूती केली व तेथे इस्रायल लोकास वसविले. मग शल्मोनाने हमात सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले. शल्मोनाच्या कारकिर्दीत नोंदले गेलेले हे एकच युद्ध होते व ते फारसे महत्वाचे वाटत नाही. 9वं वचन पुढे आम्हाला सांगतं, इस्रायल लोकांपैकी कोणासही शल्मोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेविले नाही. ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार यावरचे अधिकारी होते. शल्मोनाने आपले लोक सैन्यात भरती केले व त्यांना नेतृत्वाच्या जागा दिल्या. परंतु वेठ बिगारीची कामे त्याने कनानी लोकांना दिली. हे लोक कनान देशाचे मूळ रहिवासी होते. त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात आले नव्हते. 10वं वचन. लोकांवर हुकमत चालविणारे शल्मोनाचे नायक 250 होते. श्रोत्यांनो, शल्मोनाने हे जे कृत्य केले त्यामुळे नंतर खूप समस्या निर्माण झाल्या. देवाने ह्या गोष्टीची नोंद घेतली, पण त्याविषयी त्याने शल्मोनाला दोष दिला नाही व त्याला आशीर्वादही दिला नाही. 11वं वचन. मग शल्मोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधिले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले. तो म्हणाला, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती स्थाने पवित्र होत, म्हणून माझी पत्नी इस्रायलाचा राजा दावीद याच्या मंदिरात राहता कामा नये. शल्मोनाने हा महत्वाचा निर्णय घेतला. तो त्याच्या पत्नीच्या म्हणजे फारोच्या मुलीच्या संदर्भात होता. त्याने तिच्यासाठी दाविदाच्या नगरापासून दूर राजवाडा बांधला. मला ही गोष्ट अतिशय गमतीशीर वाटते. श्रोत्यांनो, शल्मोनाला एकीकडे दाविदाच्या पवित्र नगराविषयी आदर होता व ते नगर मूर्तीपूजक स्त्रीमुळे विटाळू नये अशी त्याची प्रांजल इच्छा होती, व दुसरीकडे मूर्तीपूजक स्त्रीला त्याने स्वतःची राणी बनवून घेतले. म्हणजे ही गोष्ट देवाच्या इच्छेविरुद्ध आहे हे समजत असूनही शल्मोनाने ती केली. फक्त काळजी ही घेतली की तिच्यामुळे दाविदाचे नगर विटाळू नये. मला त्याने स्वतःची फसवणूक केली असं वाटतं. आम्ही अंतर्मुख होऊन विचार केला तर आमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा आम्ही सुद्धा शल्मोनाप्रमाणे एकीकडे देवाचे भय बाळगतो आणि दुसरीकडे देवाची अवज्ञा करतो. आमच्या वागण्यात सारखेपणा किंवा सुसंगती नसते. जे आम्ही करायला हवे ते आम्ही करीत नाही व जे करायला नको
ते आम्ही करतो. पण जे करायला हवे ते करीत असताना बऱ्याचदा आमचे वागणे विसंगत होते. ह्यासाठी पवित्र शास्त्राचे वाचन, मनन व चिंतन ह्याची आम्हाला गरज आहे. कारण श्रोत्यानो, देवाचे वचन आमच्यासाठी आरशाप्रमाणे आहे. आमच्या जीवनातली विसंगती ते आम्हाला स्पष्टपणे दाखवते. ती सुधारण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य पुरवतो. इस्रायलमध्ये शल्मोनाच्या अनेक राण्या असण्याचे कारण आज असे सांगण्यात येते की त्यामुळे शल्मोनाला राजकीय फायदा होत होता. त्याने वेगवेगळ्या देशाच्या राजकन्यांशी लग्न केले, जेणेकरून त्याला राजकीय फायदा होत होता. कारण कोणताही सासरा आपल्या जावयाविरुद्ध लढणार नाही. आणि अशा एका मार्गाने शल्मोनाने देशासाठी शांती प्राप्त केली. ज्या देशाची आपली कन्या राणी आहे त्या देशाशी कोणी लढाई करणार नाही. मला माहित नाही श्रोत्यानो की हे कारण खरे आहे किंवा नाही. काही अंशी ते खरे असेल, पण काहीही असो, शल्मोनाने केलेले अनेक विवाह देवाच्या आज्ञेविरुद्ध होते. ह्या अध्यायाचा उरलेला भाग मंदिराविषयी व शल्मोनाने साजरे केलेले सण, त्याने दाविदाच्या योजनेप्रमाणे नेमलेले याजक व लेवी यांच्याविषयी आहेत. त्यानंतर 9व्या अध्यायामध्ये शल्मोनाच्या कारकिर्दीचा शेवट आम्हाला पाहायला मिळतो. आपण शल्मोनाची सर्वात मोठी सिद्धी पाहिली, ती म्हणजे त्याने केलेले मंदिराचे बांधकाम. आता त्याच्या जीवनातली दुसरी अशी कोणती मोठी गोष्ट आहे की जी देवाला नोंदण्या इतकी महत्वाची वाटते? इस्रायलविषयी देवाचा हेतू पूर्ण करण्यास शल्मोन यशस्वी झाला. तो हेतू हा की इस्रायलने देवाचे साक्षीदार बनावे. ह्या अध्यायात तो हेतू पूर्ण झालेला आम्हाला दिसतो. त्या काळात श्रोत्यानो, इस्रायल ज्या प्रकारे देवाची साक्ष देई, ती आजची मंडळी साक्ष देते ती फार वेगळी आहे. इस्रायल देश स्वतःच्या साक्षीने लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होता, तर मंडळी लोकांमध्ये जाऊन ख्रिस्ताला उंचवण्याचे कार्य करते. मंडळीला लोकांमध्ये जाऊन त्याची साक्ष द्यायची आहे. यरुशलेमला मंदिराकडे जाऊन जगाला उपासनेसाठी बोलावण्यात इस्रायलाची साक्ष होती, परंतु मंडळीला यरुशलेमपासून सुरुवात करून पृथ्वीच्या टोकापर्यंत सुवार्ता घेऊन जायची आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मंडळीने जगाकडे सुवार्ता घेऊन जायची आहे, तर इस्रायलाला जगाला आपल्याकडे येण्याचे आमंत्रण देऊन मंदिरातले देवाचे प्रगटीकरण दाखवायचे होते. इस्रायलास जिवंत व खऱ्या देवाची साक्ष अनेक देवांना भजणाऱ्या राष्ट्रांना द्यायची होती. आणि आज मंडळीला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष, जिवंत तारकाची साक्ष जगातल्या सर्व देशांना, नास्तिकतेच्या जगाला द्यायची आहे. आता इस्रायलाने देवाने त्यांना दिलेला उद्देश काही अंशी पुरा केला, आणि त्याचा पुरावा म्हणजे अनेक विधर्मी यरुशलेमला उपासनेसाठी आले व मंदिराच्या उपासनेद्वारे देवाला ओळखण्यासाठी आले. आणि आजच्या मंडळीच्या यशाचे मापन तिने किती जमातीपर्यंत व राष्ट्रांपर्यंत सुवार्ता पोहोचवली ह्यावरून करता येते. श्रोत्यानो, आपण जे मंडळीमध्ये आहोत ते सर्वजण इस्रायलाच्या त्या प्रयत्नांना कमी लेखून मंडळीच्या प्रयत्नांना मोठे व यशस्वी समजतो. आम्ही इस्रायलाच्या अपयशाविषयी सतत ऐकतो, परंतु सुवार्ता फार दूरपर्यंत नेण्यात आली आहे असे अतिशयोक्ती करणारे वृत्तांत आज देण्यात येतात. लोकांना देवाचे स्पष्ट असे वचन नको आहे. त्यांना देखल्या देवा दंडवत करायला पाहिजे. पूजा केल्यानंतर देवाला विसरणे त्यांना फार सोयीस्कर वाटते. मग देवाच्या आज्ञा पाळण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि देवाचे वचन स्पष्टपणे सांगणाऱ्या सेवकांना इतके छळल्या जाते की ते घाबरून जातात, दबून जातात. त्यांची शक्ती क्षीण होते, कारण त्यांचे हात बळकट करायला मंडळीत त्यांना कोणाचा आधार नसतो. शेवटी देवाचे वचन जसेच्या तसे पाणीदार न करता लोकांपर्यंत पोहोचवणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच राहतात. खरोखर श्रोत्यानो, भयंकर बिकट परिस्थिती आहे. लोकांना देवाचेच भय नाही, तिथे देवाच्या सेवकाचा आदर कोठून वाटणार? त्याउलट आम्हाला जाणवतं अधिक इस्रायलाने यश मिळवले. आम्ही त्यांचे यश त्यांच्या शेवटच्या अपयशाने मोजतो. देशाची धर्मभ्रष्टता, जिच्यामुळे शेवटी देश बंदिवासात गेला, परंतु त्यांनी देवाला त्यागले नाही. त्यांनी त्याच्या आज्ञा मानल्या. असाही एक काळ होता. यरुशलेम संपूर्ण जगासाठी देवाची साक्षीदार होती. लोक यरुशलेमकडे लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित होत होते. आणि तो काळ शल्मोनाच्या कारकिर्दीचा होता. देशाने सर्व उत्तम गोष्टींसाठी त्या काळात उच्च बिंदू गाठला आणि त्यानंतर नाश व रास ह्यांना सुरुवात झाली. पवित्र शास्त्रामध्ये दावीद व शल्मोनाच्या काळात विधर्म्यांवर पडलेल्या प्रभावाच्या 2 वेगवेगळ्या घटना नमूद केलेल्या आहेत.
आणि तशा आम्हाला माहीत नसलेल्या अनेक घटना असतील याविषयी शंका नाही. दाविदाचा मित्र सोराचा राजा हिराम ह्याला देवाची ओळख पटली व त्याने मंदिरासाठी भारी देणग्या पाठवल्या. त्याने मंदिरासाठी लाकूड व कारागीर पाठवले. त्याने शल्मोनाला काय लिहिले ते आपणाला आठवतं काय? इतिहासाचे दुसरे पुस्तक 2 अध्याय आणि 12व्या वचनात आपण ते वाचू शकता. हिराम याफेताचा वंशज होता. त्या काळातल्या जगाच्या कोपऱ्यापर्यंत इस्रायल देवाचा साक्षीदार झाला हे शबाच्या राणीच्या भेटीवरून आम्हाला दिसते. ती हामाची वंशज होती. तिच्याच संदर्भात इतिहासाचे दुसरे पुस्तक 9व्या अध्यायामध्ये माहिती देण्यात आली आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी केवळ 2च पुरावे किंवा वृत्तांत देण्यात आले आहेत. परंतु अशा अनेक घटना घडल्या असणार ह्याविषयी काहीच वाद नाही. नव्या करारातही केवळ मोजक्याच अशा प्रकारच्या घटना नोंदलेल्या आहेत. जेव्हा पहिल्या मंडळीने जगाला सुवार्ता सांगायला सुरुवात केली तेव्हाच्या ह्या घटना आहेत. हबशी शंड जो हामाचा वंशज होता त्याविषयी एक घटना आहे व दुसरी घटना कर्नेल्य जो याफेताचा वंशज होता त्याविषयीची आहे. तारसरकर शॉल हा शेमाचा पुत्र होता. परंतु ह्या व्यतिरिक्त अगणित लोकांनी ख्रिस्ताला जिवंत पुनरुत्थित देवाचा पुत्र म्हणून ओळखले यात शंका नाही. आपण आता 9वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. इतिहासाचे दुसरे पुस्तक 9वा अध्याय आणि पहिली 2 वचने. शल्मोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवा जमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने व मसाले उंटावर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास यरुश्लेमेस आली. शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याचपुढे बोलली. शल्मोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. दुसऱ्या शब्दात श्रोत्यानो, शल्मोनाने त्याच्या राज्याचे गुपित तिला सांगितले. देवाने आपल्याला सुज्ञता दिली हे त्याने तिला सांगितले. त्याने असेही सांगितले की मंदिर हे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे व तेथे मी लोकांना भेटेन असे परमेश्वर म्हणाला. मला शल्मोनाची ही गोष्ट आवडली. त्याने आपल्या यशाचे सुज्ञतेचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही, ते त्याने देवाला दिले. अनेक लोक असे आहेत की ते देवाचे गौरव हिरावून स्वतःकडे घेतात. मी अमुक केले, मी तमुक केले हे त्यांच्या बोलण्याचे ध्रुपद असते व मधून देवाचे नाव मध्ये घालणे सोयीस्कर आहे म्हणून देवाची कृपा हा शब्द प्रयोग ते वापरतात. श्रोत्यानो, आमच्या शहरामध्ये एक तथाकथित प्रतिष्ठित व्यक्ती आहे. आयुष्यभर ह्या माणसाने अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले व लाखो रुपयांची अफरातफर केली. एका महाविद्यालयात ते काम करीत असत. त्यांची सेवा निवृत्त होण्याची वेळ आली त्यावेळेस निरोप समारंभी त्यांनी स्वतःविषयी फार मोठे भाषण दिले व पदार्थामध्ये चवेला मीठ टाकावे तसे मध्ये देवाची दया व देवाची कृपा असे शब्द आपल्या भाषणात त्यांनी पेरले. जणू काही ही व्यक्ती फारच देवभक्त आणि नम्र होती. आज त्या व्यक्तीवर देवाचा क्रोध फार भयंकर रीतीने आला आहे. देवाचे नाव व्यर्थ घेणे व देवाच्या नावाने लोकांना लुबाडणे ह्याची शिक्षा म्हणून या महाभागाला एक असाध्य असा रोग जडला आहे. शल्मोनाने मंदिराच्या दाविदाच्या योजनेत काही कमी पडू दिले नाही. त्यात कंजूसपणा करून स्वतःसाठी काही राखून ठेवले नाही व शबाची राणी दुरून त्याला भेटायला आली तेव्हा त्याने स्वतःच्या यशाचे श्रेय देवाला दिले. देवाचे गौरव त्याने स्वतःसाठी हिरावून घेतले नाही.
नंतर 3 आणि 4 वचने सांगतात, शल्मोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधिलेले मंदिर, त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्याले बरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना, ही सगळी पाहून ती गांगरून गेली. श्रोत्यानो, आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 10 अध्याय आणि 24व्या वचनात सांगण्यात आले आहे की पुष्कळ देशातील थोर लोक शल्मोनाच्या दर्शनासाठी व देवाने त्याला दिलेली अलौकिक ज्ञानवाणी ऐकण्यासाठी येत असत. या गोष्टीचे आम्हाला एकच उदाहरण देण्यात आले, ते म्हणजे शबाची राणी शल्मोनाच्या सुज्ञतेच्या गोष्टी ऐकायला आली. आपण सहज पाहू शकता श्रोत्यानो, की जिवंत व खऱ्या देवाचे साक्षीदार बनण्यात इस्रायल देश यशस्वी झाला होता. 4थ्या वचनात शल्मोनाचा यहोवाच्या घरात चढून जाण्याचा जिना म्हणजे त्याने सादर केलेले होमार्पण होय. पापाच्या प्रायश्चितासाठी अर्पिलेले हे होमार्पण सर्व राष्ट्रामध्ये अतुलनीय आहे. ह्याच गोष्टीचे शबाच्या राणीला अतिशय आश्चर्य वाटले. हेच होमार्पण येशूकडे निर्देश करते. दाविदाने येशूविषयी इतके लिहिले होते व तो त्याच्याविषयी इतके बोलला होता की मला नाही वाटत की शल्मोनाने ह्या राणीला ह्या येणाऱ्या तारकाविषयी, पापहरण करणाऱ्या देवाच्या कोकऱ्याविषयी सांगितले नसेल. त्याने नक्कीच तिला येशूविषयी सांगितले आणि ही सर्व देवाची विलक्षण योजना व त्याची मानवावरची प्रीती पाहिल्यावर ती खूप चकित झाली असणार, इतकी की त्यावर तिचा विश्वास बसेना, ती गांगरून गेली असे लिहिण्यात आले आहे. 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, ती राजास म्हणाली, आपली करणी व ज्ञान याविषयीची कीर्ती मी आपल्या देशी ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टीचा मला विश्वास येईना. आता पहावे, तो आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती झाली आहे तीहून आपण अधिक आहात. जेव्हा मी देवाने काय केले हे ऐकले, तेव्हा त्यावर विश्वास ठेवला नाही असे ती म्हणाली. परंतु तिच्याजवळ त्याविषयी पुरेसा विश्वास होता, ज्यामुळे तिने हा दूरचा व त्रासदायक प्रवास केला, ह्यासाठी की सत्य परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी. लक्षात घ्या श्रोत्यानो, की त्या काळात हा प्रवास फार दूरचा व कष्टाचा होता. विमानतळावर जाऊन ती विमानात बसली नाही, जेणेकरून काही तासातच ती शल्मोनाच्या राज्यात पोहोचले. तिला कदाचित तापलेल्या विरान वाळवंटातून अनेक महिने प्रवास करावा लागला असणार. ती इतक्या दुरून ह्यासाठी आली की तिला शल्मोनाचे ज्ञान व त्याच्या देवाकडे जाण्याचा मार्ग ह्याविषयी कळावे. आणि जेव्हा तिने तो मार्ग जाणला, तेव्हा ती गांगरून गेली. जोपर्यंत तिने तो पाहिला नाही, तोपर्यंत ती त्यावर विश्वास ठेवू शकली नाही. आता 7 आणि 8 वचनात ती काय म्हणते पहा, धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक, त्यांना आपल्या समोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो. धन्य आपला देव परमेश्वर, त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापिले आहे. आपल्या देवाने इस्रायलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे. तिने श्रोत्यानो देवाची स्तुती केली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिच्याविषयी बोलला, तो म्हणाला मत्ते शुभवर्तमान 12 अध्याय आणि 42व्या वचनात की न्यायाच्या दिवशी शबाची राणीही या राष्ट्राविरुद्ध उठेल आणि त्याला दोषी ठरवेल, कारण शल्मोनाची बोधवचने ऐकण्यासाठी ती दूर देशाहून आली आणि आता तर शल्मोनापेक्षाही थोर असलेला एक जण येथे आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे तुम्ही नाकारित आहात. श्रोत्यानो, अरेबिया व आफ्रिकेच्या नैऋत्येला एक शबा आहे. प्रभू येशू म्हणाला की ती पृथ्वीच्या टोकापासून आली. यावरून मला असं वाटतं की ती आफ्रिकेहून आली असावी. तिच्याबरोबर असलेला लवाजमा पूर्वेकडचे ऐश्वर व संपत्ती दाखवते. जे 3 मागील लोक बाळ येशूला पाहायला पूर्वेकडून आले, त्यांच्यासारखीच ही शबाची राणी प्रभावशाली होती. ती मोठ्या गाजावाजाने व मोठ्या भपक्याने आली, जो पूर्वेकडच्या राजाला शोभावा. असं वाटतं श्रोत्यानो की ती होमार्पणाच्या विधीने सर्वाधिक प्रभावित झाली. जुन्या करारातील प्रभू येशूचे चित्र होमार्पणामध्ये संपूर्णपणे व परिपूर्ण असे होमार्पणामध्येच प्रगट होते. इस्रायल देश विधर्म्यांना देवाची साक्ष देण्यास किती विशेष रीतीने यशस्वी झाला, हे आम्हाला ह्यावरून दिसतं. ह्या राणीने जिवंत व खऱ्या देवाला ओळखले. आपल्याला आठवत असेल
की आपला प्रभू येशू एका शोमरोनी स्त्रीबरोबर विहिरीवर बोलताना म्हणाला, ह्या डोंगरावर व यरुशलेमेत तुम्ही पित्याची उपासना करणार नाही अशी वेळ येत आहे. आणि हे माझे म्हणणे खरे मान. येशूच्या दिवसातच ती वेळ येत होती व ती वेळ आली. देवाची खऱ्या व जिवंत देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने करण्याची वेळ आली. प्रभू येशूची सुवार्ता संपूर्ण जगभर पसरवण्याची वेळ आली. तथापि शल्मोनाच्या काळात जग यरुशलेमकडे सुवार्ता ऐकायला आले व जगाला येशूची खऱ्या व जिवंत देवाची सुवार्ता देण्यात इस्रायल देश यशस्वी झाला. श्रोत्यानो, आपण कदाचित येशूमध्ये नवीन जन्माचा अनुभव घेतला असेल. आपणाला तारणाची खात्री पटली असेल. सार्वकालिक जीवनाची आशा आपणाला प्राप्त झाली असेल. प्रभू येशूची असीम शांती व त्याचा अवर्णनीय आनंद आपणाला प्राप्त झाला असेल. पण आपण हा तारणाचा आनंद इतरांना सांगितला आहे काय? प्रभू येशूचे पातक्यासाठीचे मरण व त्याचे पुनरुत्थान व त्याच्या दुसऱ्या आगमनाविषयीची सुवार्ता आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना, शेजाऱ्यांना किंवा ज्या ठिकाणी आपण काम करता तिथल्या सहकाऱ्यांना दिली आहे काय? एखाद्या सुवार्ता प्रसरणाच्या संस्थेला, व्यक्तीला तुम्ही प्रार्थनेद्वारे किंवा आर्थिक रीतीने सहाय्य पुरवता काय? आणि ज्या तुमच्या कार्याद्वारे लोक खऱ्या व जिवंत देवाला ओळखतील, ते तुमचे कार्य, तुमचे वर्तन ख्रिस्ताला उंचावणारे आहे काय? तसे नसेल तर तुमच्या विश्वासात काहीतरी गंभीर उणीव आहे व ते देवाच्या वचनाच्या साह्याने तपासून पाहणे, दूर करणे ह्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्हाला ख्रिस्ताचे साक्षीदार बनून जगाच्या कोपऱ्यापर्यंत त्याची सुवार्ता पोहोचवायची आहे. प्रभू येशूने योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 35व्या वचनाच्या दुसऱ्या भागात म्हटले, पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. श्रोत्यानो, आम्हाला ह्या सेवेमध्ये भल्या व विश्वासू दासाप्रमाणे बनायला हवे. सुवार्तेचे बीज कापड्यात बांधून स्वतःजवळ ठेवण्याऐवजी ते प्रार्थनापूर्वक पेरायला हवे, जेणेकरून ते फळ देईल. आणि त्या पेरण्याबाबतीत उपदेशक जे म्हणतो ते आम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. उपदेशकाचे पुस्तक 11वा अध्याय आणि 1 वचन, आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. श्रोत्यानो, देवाचे वचन आमच्या आत्म्यासाठी भाकरी आहे, अन्न आहे. ते जलावर सोडणे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. ते अन्न परत तुमच्याकडे येणे म्हणजे त्या सुवार्तेच्या देवाच्या बीजाने भरपूर पीक देणे. श्रोत्यानो, विश्वासणारे म्हणून आज तुमच्यावर व माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवून दिलेली आहे. नंतर शल्मोनाचे वैभव आम्हाला पाहायला मिळते. 22 आणि 23 वचने सांगतात, शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. देवाने शल्मोनाच्या ठाई शहाणपण ठेविले होते. ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरील राजे त्याच्या दर्शनास येत. त्या काळातल्या जगाला शल्मोन देवाची साक्ष देत असे. 25वं वचन, शल्मोनाचे घोडे व रथ यांची 4000 ठाणी होती. त्याच्याजवळ 12,000 राऊत होते. त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. या वचनातून शल्मोनातली उणीव आम्हाला दिसते की त्याने घोडे आणि बायका ह्यांची संख्या वाढवली, ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने त्याला मनाई केली होती. परमेश्वराने आपल्या लोकांना ह्या बाबतीत मनाई केली होती. श्रोत्यानो, त्याच्या ह्या गोष्टींचे अवशेष आम्हाला सापडतात. 26 आणि 28 वचन, फरात नदीपासून पलिष्ठांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरल्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे. लोक मिस्राहून व इतर सर्व देशाहून शल्मोनासाठी घोडे आणीत. जगाच्या महान राजांपैकी शल्मोन एक होता. नंतर 29 ते 31 वचने सांगतात, शल्मोनाची आधपासून इतीपर्यंत एकंदर सर्व कृत्ये नाथान संदेष्टाच्या ग्रंथात, शिलो निवासी अहिया याच्या संदेश लेखात आणि नबाट पुत्र यराबाम याविषयीच्या इद्दोकृत दृष्टांत ग्रंथात लिहिलेले आहेत नाहीत काय? शल्मोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्रायलावर 40 वर्षे राज्य केले. शल्मोन आपल्या पित्राजवळ जाऊन निजला व त्यास त्याचा बाप दावीद याच्या नगरात मूठमाती दिली. त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, परमेश्वराने शल्मोनाला वैभव, संपत्ती व सन्मान दिला. परमेश्वर आपले वचन कधी न बदलणारा परंतु पूर्ण करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?
आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की कशा प्रकारे देवाची मर्जी शल्मोन राजावर होती. शल्मोन राजा आपल्या कृतीने देवावरील विश्वासाच्या द्वारे सर्वांसमोर उत्तम साक्षी बनला. काय आम्ही आमच्या कृतीने ख्रिस्ताचे साक्षीदार बनू इच्छितो? की आम्हीही देवाचे भय बाळगतो आणि त्याची अवज्ञाही करतो? परमेश्वर आमच्याकडे काही अपेक्षेने पाहतो. ज्याप्रमाणे शल्मोन राजा कटिबद्ध झाला, त्याप्रमाणे काय आम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आम्हाला सातत्यानं जाणवतं तुझ्या वचनांच्या द्वारे की आम्ही उणे असे आहोत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, हे उणं पण दूर करण्यासाठी ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवतोस, जे मार्गदर्शन तू आम्हाला करतोस, ते जर आम्ही स्वीकारतो तर आमचं जीवन योग्य असं बनतं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये योग्य कृती करण्यासाठी आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर. प्रभूजी, आम्हाला बदलण्याची गरज आहे हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, ते योग्य परिवर्तन आमच्यामध्ये यावं, योग्य गोष्टी करणारे आम्ही तुझी लेकरं बनावेत, यासाठी प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला सहाय्य कर, की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होईल. आणि प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येक कृतीच्या द्वारे तुझं गौरव देखील होऊ शकेल. आणि म्हणूनच प्रभूजी, या विनंत्या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.